नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील माहिती ही सत्य आहे. छगन भुजबळांवर दबाव होता असा खुलासा अनिल देशमुख यांनी केलाय. तसेच राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात जी माहिती दिली आहे ती 100% खरी आहे. त्यात सत्यता आहे, कारण ईडी सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीने अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं याची सर्वांना कल्पना आहे, असं देखील खळबळजनक दावा त्यांनी यावेळी केलाय. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये भुजबळांसंदर्भातली जी माहिती आहे, धक्कादायक माहिती आहे की कशा पद्धतीने ईडीच्या दबावामुळे त्यांना भाजपसोबत जावं लागलं. राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकामध्ये जी त्यांनी माहिती दिली आहे ती 100% खरी आहे, सत्यता आहे त्याच्यामध्ये. कारण की ईडी सीबीआयच्या दबावाखाली कशा पद्धतीनं अनेकांना भारतीय जनता पार्टीच्या त्यांच्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं हे सर्वांना कल्पना आहे. की भुजबळ साहेबांसुद्धा हा दबाव होता आणि त्यांनी ऑलरेडी जेलमध्ये असताना आणि जेलमधून बाहेर आले असताना त्यांना परत ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांची मानसिकता नव्हती की परत या ईडीच्या चौकशीला सामोरे जायचं आणि परत जेलमध्ये जायचं. म्हणून या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष जे सरकार आहे त्याच्यामध्ये सर्व समावेश त्यांनी केला, त्यांच्या सरकारमध्ये सामील झाले. आणि अशाच पद्धतीचा माझ्यावरसुद्धा दबाव होता 3 वर्षापूर्वी. पण मी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं, मी तुमच्या दबावाला मानणार नाही. मी तुम्हाला काय ईडी लावायची आहे, सीबीआय लावायची आहे, मला जेलमध्ये टाकायचं टाका. पण हे सरकार, उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी अनिल देशमुख कधी तुम्ही पाठवलेल्या ॲफिडेविटवर सही करणार नाही. आणि मी ज्या दिवशी ॲफिडेविटवर सही करण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी सीबीआय आली, काही दिवसांनी ईडी आली, मला अटक करण्यात आली. मी सुद्धा यांच्याप्रमाणेच जर तिकडे त्यांच्यावर जाऊन बसलो असतो BJP बरोबर तर मी आज मंत्री झालो असतो. पण मी अशा लोकांबरोबर मला जायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी यांना सहकार्य केलं नाही, ॲफिडेविट करून दिलं नाही. त्याच्यामुळे मला जेलमध्ये टाकण्यात आलं. अजित पवार, सुनेत्रा पवार, अनेक नेत्यांवर अशा पद्धतीत दबाव होता. शरद पवार साहेबांनी सगळं सांगण्यात आलं होतं. अनेकांवर ईडी सीबीआयचा दबाव या भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस यांनी टाकला होता. वरच्या दिल्लीच्या दबावाखाली संपूर्ण हे चालू होतं. ऐरोली मतदारसंघाचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी स्वराज्य पक्षाचा कर्तव्यनामा जाहीर केला आहे. तर यात आरक्षणावर भर देणार, नवी मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करणार, महिला सक्षमीकरण, पर्यटन विकास, ड्रग्ज मुक्त नवी मुंबई, रोजगार, शिक्षण आणि आरोग्यावर भर देणार यासह अन्य नवी मुंबई विकासाच्या बाबी राबवण्यावर भर देणार असल्याचंही या कर्तव्यनाम्यात जाहीर करण्यात आलंय. आजपर्यंत वचननामे ऐकलेले आहेत, आश्वासननामे ऐकलेले आहेत. महाराष्ट्राला एक सुसंस्कृत पर्याय देण्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून वचननामा नव्हे, आश्वासननामा आज आमच्या कार्यकर्त्यांना आज त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना वाटत नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद भेटेल आणि लोकांचा प्रतिसाद बघून जे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून बळाचा वापर केला जातोय. आमच्या कार्यकर्त्यांना धमकवण्याचं काम चालू झालंय. आम्ही त्या ठिकाणी मला वाटतं रबाळ्याला एक पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे की आमच्या कार्यकर्त्यांना घुसून मारहाण करण्याचा, चाकू लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचं दहशत खपून घेतली जाणार नाही. अगोदरचे होते ते आयरे गैरे होते, आता छत्रपतींचे मावळे आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. तोडीस तोड उत्तर दिलं जाईल आणि ते कसल्याही प्रकारे दिलं जाईल. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे आम्हाला हा सुसंस्कृत ऐरोली घडवायचे, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे. आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीयेत की आम्ही अशा पद्धतीनं तुमचं सहन करून घेऊ. शिवाजींचे मावळे आहोत, छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. त्यामुळं असं कोणी करण्याचा प्रयत्न करू नये. आता त्यांची आम्हाला उघडपणे असं सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी त्या कार्यकर्ते आमचे प्रचार करत होते आणि त्या प्रचारादरम्यान
तिथं काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी चाकूचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रबाळे पोलीस स्टेशनला तशी नोंद केलेली आहे. तो कुठला माणूस होता, का होता, परंतु प्रचारादरम्यान हल्ला केलाय म्हणजे नक्कीच या सत्ताधाऱ्यांचा डाव आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही पोलीस तक्रार केलेली आहे. आजची पत्रकार परिषद ही आमच्या कर्तव्यनाम्याची असेल. आमचं कर्तव्य बनतंय की या नवी मुंबईच्या आणि ऐरोली मतदारसंघासाठी आम्ही काय काय करणार आहोत. आतापर्यंत वचनं दिली, आश्वासनं दिली, पण ती पूर्ण झाली नाहीत. म्हणून आम्ही कर्तव्य करणार आहोत आणि त्या कर्तव्यामध्ये रोजगार निर्मिती असू द्या, शिक्षण व्यवस्था बळकटी असू द्या, आरोग्य व्यवस्था असू द्या, शेतकरी भवन, कामगार विकास, पर्यटन संवर्धन, संस्कृती जतन, दिव्यांग बांधवांच्यासाठी धोरण असू द्या, मराठा आरक्षण व इतर समाजाच्या बळकटीकरण असू द्या, शहराचा विकास असू द्या, झोपडपट्टी मुक्त शहर असू द्या, महिला सक्षमीकरण असू द्या, पर्यटन विकास असू द्या, ड्रग्ज मुक्त नवी मुंबई संकल्प असू द्या, खेळाला प्रोत्साहन असू द्या, अशा विविध विषयाचं आम्ही कर्तव्य या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. उद्या या नवी मुंबईमध्ये स्वराज्य पक्षाचे स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांची भव्य दिव्य अशी रॅली आहे. दिघ्यापासून सुरुवात होणार आहे 4 वाजता, ती 9-10 वाजेपर्यंत कोपरखेरणा परिसरामध्ये येणार आहे, जुगाव परिसरापर्यंत येईल आणि त्या ठिकाणी ती समाप्त होईल. कार्तिक यात्रेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज झाली आहे. तर कार्तिकी एकादशीचा सोहळा हा 12 नोव्हेंबर रोजी होत असून यासाठी राज्यभरातून 12 ते 15 लाख भाविक पंढरपूरला येण्याचा अंदाज आहे. कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 10 पत्र्याचे शेड, 4 विश्रांती कक्ष यासह येणाऱ्या भाविकांना चहा पाण्यासहित जेवणाची आणि विश्रांती कक्षाची सोय मंदिर समितीमार्फत करण्यात आली आहे. महालक्ष्मी योजना ही कर्नाटकातच फेल गेली, तिचा महाराष्ट्रात काय परिणाम होणार असा टोला अरुण सावंत यांनी लगावलाय. तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडी दुतोंडी आहे. कालपर्यंत ते लाडकी बहीणला विरोध करत होते आणि आता त्यांनीच महालक्ष्मी आणली आहे, तर यांच्याकडे त्यासाठीचा पैसा कुठून येणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. आपले वचननामा जाहीर केले आहे, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? पहा, वचननामा जाहीर करण्याचा प्रत्येक पक्षाचा अधिकार असतो. तो काँग्रेसने म्हणजेच महाविकास आघाडीने केलेला आहे. परंतु आपल्या वचननाम्यामध्ये जे काही आपण वचनं दिलेली असतात ती आपण पूर्ण करू शकतो का, हा खरा प्रश्न जनतेसमोर पडलेला आहे. आमचं जर पाहिलं आपण महायुतीचं, तर महायुतीने आपल्या वचननाम्यामध्ये जे काही 10 गॅरंटी दिलेल्या आहेत एकनाथराव शिंदेजी यांनी, त्या गॅरंटीमधील काही भाग आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये जनतेला पूर्ण करून दाखविलेला आहे आणि उरलेला भाग आम्ही पुढील 5 वर्षांमध्ये पूर्ण करून दाखविणार आहोत, याची गॅरंटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी महायुतीमार्फत दिलेली आहे. काँग्रेसने जो काही जाहीरनामा आणलेला आहे, वचननामा, तो कर्नाटक राज्याच्या धर्तीवर आणलेला आहे. आणि कर्नाटकाचं सत्य काय आहे, तर कर्नाटकाची जनता काँग्रेसवर नाराज आहे. काँग्रेसने तेथे कोणताही विकास केलेला नाही असं तेथील जनता सांगत आहे. आपण जर पाहाल तर पेट्रोल आणि डिझेलवरती तिथे एक्स्ट्रा टॅक्स, GST जो काय असतो स्टेट टॅक्स, तो त्यांनी वाढविला. तसेच इलेक्ट्रिसिटी जी असते कर्नाटक राज्यामधील, तेथील
लोकांना जी काही बिलं 2,000 रुपयाच्या वर जर बिल आलं तर त्यांना एक्स्ट्रा परत वरती पैसे चार्ज केले जातात. यामुळे कर्नाटकची जनता नाराज आहे. कर्नाटकमधील SC ST समाजाचे 14,752 कोटी रुपये काँग्रेसने पूर्णपणे डायव्हर्ट केले आणि अशा या योजनांवरती वापरले आणि त्यामुळे SC ST समाजाला धोका दिला गेला आहे. तसाच धोका ते महाराष्ट्रात देऊ पाहत आहेत. तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहिलं पाहिजे काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या या जाहीरनाम्यापासून. सर ते महालक्ष्मी योजना आणलं आहे त्याचा किती फरक पडणार मला? महालक्ष्मी योजना काँग्रेसची कर्नाटकामध्येच फेल गेली. तिचा इथे काय परिणाम होणार? काही होणार नाही. परंतु एक मात्र मी सांगेन, काँग्रेस आणि महाविकास आघाडी ही दुतोंडी आहे. कालपर्यंत ते आमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला विरोध करत आहे. ती कशी खोटी आहे, ती कशी फसवी आहे, पण तिजोरीतला पैसा कसा संपत चाललेला आहे, खडखडाट झालेला आहे, कामगारांना पगार द्यायला पैसे नाहीत, अशा खोट्या गोष्टी जनतेला सांगत होते. आता हीच लोक आमच्याच योजना परत पुढे आणू असं म्हणतायत. त्यावेळेस यांच्याकडे पैसा कुठून येणार आहे? म्हणजेच हे खोटं बोलत आहेत हे पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 8 लाख प्रसादाचे लाडू बनवले आहेत. तर कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मंदिर समितीने 8 लाख बुंदीचे लाडू बनवलेत. कार्तिकी एकादशीचा सोहळा हा 12 नोव्हेंबर रोजी होत असून यासाठी राज्यभरातून 12 ते 15 लाख भाविक हे पंढरपूरला येण्याचा अंदाज आहे. या भाविकांना आपल्या गावी परत जाताना विठुरायाचा प्रसाद नेता यावा यासाठी मंदिर समितीने 8 लाख लाडू बनवलेत. तर सध्या कार्तिक सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येण्यास निघाले असून विठ्ठल मंदिर सध्या दर्शनासाठी 24 तास खुले आहेत. या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी आणि राजगिरी लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येते. तर कार्तिक सोहळ्यासाठी येणाऱ्या या भाविकांना प्रसाद म्हणून मंदिर समितीने 8 लाख बुंदीचे तर 1 लाख हे राजगिरी लाडू बनवले आहेत.
कार्तिक यात्रेसाठी 5 ते 6 लाख भाविक या पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर भाविक मोठ्या प्रमाणावरती पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला मागणी आहे. मंदिरे समितीमार्फत 7 ते 8 लाख बुंदी लाडू, त्याचप्रमाणे 1 लाख राजगिऱ्याचे लाडू याची निर्मिती मंदिरे समितीमार्फत करण्यात आलेली आहे. आणि या लाडूंची तपासणी, याची गुणवत्ताची तपासणीसुद्धा प्रशासनाकडून करून घेण्यात आलेली आहे. त्यामुळं चांगला आणि उत्कृष्ट प्रकारचा लाडू प्रसाद हा भाविकांना मिळावा यासाठी मंदिरे समितीने जवळजवळ 9 लाख लाडू निर्मिती केलेली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते म्हणाले की भुजबळ सत्य बोलणारे आहेत, ते आक्रमक आहेत आणि ते सत्य बोलून गेले. तसेच ईडी धमकावण्यासाठी वापरली जाते, उच्चवर्णीय असतो तर माझ्यावर कारवाई झाली नसती. भाजपची मानसिकता समोर आणली आहे. ईडी पेक्षा हे भयंकर आहे. ते जे काही बोलले ते सत्य आहे असंही आव्हाड यावेळी म्हणाले. एक राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक आहे 2024 इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया. त्या पुस्तकामध्ये राजदीप सरदेसाई यांच्याशी बोलताना, अजून त्यांचे काही मित्र बरोबर होते, भुजबळ त्यांच्याशी चर्चा करत असताना हे स्पष्ट शब्दात म्हणाले की ईडीची कारवाई थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी, त्या मनस्तापापासून वाचण्यासाठी वयाच्या 75व्या वर्षी मी काही सहन करू शकत नव्हतो म्हणून आम्ही BJPत गेलो आणि आता मी सुखाने आहे. आता ईडी संपली आहे. म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की ईडी CBIचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना सतावणे आणि नंतर त्यांना आपल्यात व्हाईट वॉश करून वॉशिंग मशीनमधनं काढून आपल्याकडे घेणे हे BJPने केलं. आणि भुजबळ सत्य बोलणारा माणूस आहे, कारण का ते आक्रमक आहेत. आक्रमक माणूसच सत्य बोलतो, त्यामुळे सत्य बोलून गेले. त्याच्यात काय मोठे, म्हणजे तुम्हाला असं आश्चर्य काय वाटतं? आणि आम्ही तर सांगत होतो, शरद पवार साहेबांपणच काय सांगत होते की ईडीचा गैरवापर केला आहे, ईडी धमकवण्यासाठी वापरली जाते, CBI धमकवण्यासाठी वापरली जाते, इन्कम टॅक्स धमकवण्यासाठी वापरली जाते. अशा संस्थांचा असा वापर होणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचंच होतं. त्याच्याने सरकारं पाडली गेली. किती जणांनी उद्धव ठाकरेंना जाऊन सांगितलं की ईडी लागली आहे साहेब, आम्हाला जाऊ द्या. ते उद्धव ठाकरे पण कधीतरी सत्य सांगतीलच. आणि माझी इच्छा आहे तिने लवकरात लवकर सत्य सांगून टाकावं. जे भुजबळ सांगतात ते अजित पवारांच्याच मनातलं बोलतात आहेत का? गेलेले सगळे जे आज मंत्री आहेत ते सगळे ईडीच्या जाळ्यात होते. असा एकही नाही त्याच्यातला जो ईडीच्या जाळ्यात नव्हता. काही आहेत, आता बनसोडे सारखे मंत्री आहेत ते नव्हते. काही जण आहेत ज्यांच्या मागे ईडी नव्हती, पण जे मोठे कलाकार आहेत ते सगळे मोठे कलाकार ईडीच्या जाळ्यात होते. सर, भुजबळ साहेबांनी सांगितलं की मी ओबीसी असल्यामुळे माझ्या पाठीमागे केंद्रीय, हे त्रिवार सत्य आहे. ते काय म्हणाले, त्यांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात आज खूप अर्थ आहे. ते म्हणाले मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर कारवाई झाली, मी उच्चवर्णीय असतो तर माझ्यावर कारवाई झाली नसती, याचा अर्थ ते म्हणालेत त्याच्यात मी उच्चवर्णीय नव्हतो. म्हणजे जो आम्ही भाजपावर कायम का आरोप करत असतो की जातीविद्वेषाचं राजकारण ते करतातच, पण जात वर्चस्ववादाची लढाई ते अधिक लढत असतात. जात वर्चस्ववादाच्या लढाईत भुजबळ मारले गेले हे भुजबळ सांगतात. मी तर आरोप करतच असतो की जात वर्चस्ववाद हा भाजपचा धर्म आहे. ते इतर धर्मीयांना जगूच देत नाही. त्यांना ओबीसी नको असतात, त्यांना दलित नको असतात, त्यांना आदिवासी नको असतात, त्यांना ख्रिश्चन नको असतात, त्यांना मुसलमान नको असतात. अरे, ज्या देशामध्ये 85% ओबीसी, SC म्हणजे मागासवर्गीय, दलित आणि आदिवासी 85%, त्या देशातल्या 85% लोकांबद्दल तुम्हाला राग आहे, तुम्ही दाखवत नसलात तरी. आणि हे भुजबळांनी बोलून दाखवलं. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे की त्या माणसाने तोंड तरी उघडलं.
काय त्यांनी बोलल्यामुळे आज देशभरात गेलं, महाराष्ट्रभरात गेलं की भाजपचा मूळ स्वभाव काय आहे. निवडणूक राहू द्या बाजूला, हो, निवडणूक होते जाते येते जाते, पण भाजपची मानसिकता त्यांनी स्पष्ट केली की उच्चवर्णीय असतो तर माझ्यावर या धाडी पडल्या नसत्या, माझ्यावर केसेस झाल्या नसत्या. हे ईडी लावण्यापेक्षा महाभयंकर आहे. हे ईडी लावण्यापेक्षा महाभयंकर आहे. बाकी ज्यांना धमकावलं गेलं त्यांना 2.5 वर्ष तुरुंगात ठेवलं. धमकावणं वेगळं आणि तुरुंगात टाकणं वेगळं. कोणाला धमकवलं मोदी साहेबांनी येऊन आणि नंतर ते कसे बीजेपीत गेले हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राने आठवावं कोणाला धमकावलं, ते जाहीर भाषणात धमकावलं. मात्र आता ते कुठंतरी हे बघा, पुस्तकावर केस करा ना. राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक आहे 2024 इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया. त्यांनी राजदीप सरदेसाईला मुलाखतीत सांगावं वाटतं की मी तुमच्यावरती केस टाकतोय डिफमेशनची, माझी बदनामी केली म्हणून सांगावं ना राजदीप सरदेसाई. मग मी अजून सत्य सांगेन. बदलून घेतलंय असं त्यांचं. त्यांनी बोलावं ना, राजदीप सरदेसाई बद्दल त्यांनी बोलावं, मग मी अधिक सत्य सांगतो. वॉशिंग मशीन बीजेपी आहे हे दरवेळी म्हटलं जातं. ते आता सत्य झालं ना. असं आहे की आमच्या बोलण्याला काय अर्थ नसतो. भुजबळ, अजित पवार, हसन मुश्रीफ हे सगळे बोलले तर मग त्याला, हे रडारवर होते ते बोलले तर त्याला अर्थ आहे. ह्यांना तर 2.5 वर्ष जेलमध्ये ठेवलं, हाल केले ते. जेव्हा माणूस विव्हळतो, ज्याच्या हृदयाला जखम असते, जिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं, तो माणूस जेव्हा बोलतो ना तेव्हा इथली भाषा बोलतो. इथली त्यांना ते बोलायचं नसेल कदाचित, पण बोलून गेले. भावना या मनुष्य स्वभावातल्या मुख्य स्तोत्र असतं बोलण्याचं, आणि भावना विवश होऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता ते भले निवडणुकीच्या वातावरणात ते नाही म्हणतील, पण आज जे सत्य समोर येते महाराष्ट्राच्या, की ओबीसींना सोडत नाहीत, दलितांना तर सोडतच नाही. ती भीमा कोरेगावच्या केसमध्ये आजही 15-16 लोक आतमध्ये आहेत. आजही भीमा कोरेगावच्या केसेसमध्ये 800 दलितांना दर महिन्याला कोर्टात जावं लागतं. हे त्रिवार सत्य आहे की ओबीसी यांना नको. आज ओबीसीच्या स्कॉलरशिप बंद, एससीच्या स्कॉलरशिप बंद, एसटीच्या स्कॉलरशिप बंद. म्हणजे आमचा शिक्षणावरच हातोडा घातलाय. म्हणजे शिक्षणापासून 5000 वर्ष आम्हाला वंचित ठेवलं, आणि आता कुठे आम्ही मार्गावर येत होतो. सुरू आहे अनेक असं आहे की नवीन स्कीम असं दाखवायला तर लागतच. इलेक्शन गिमिक म्हणा तुम्ही याला. सत्ता प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात, काहीही. जर पंतप्रधानांसारखा माणूस बोलू शकतो, ज्यादा बच्चे पैदा करने वाली कौम, मंगळसूत्र चोर, ते काही करू शकतात. हो, काही. राम मंदिरामध्ये पूर्ण पाणी गळतंय, ह्याच्याबद्दल कधी मोदी साहेब बोलले का आमचे? भारतामध्ये तुमच्या सीट्स का कमी झाली याच्याबद्दल बोलले का कधी? राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झाला हे बोलले का कधी? अयोध्येच्या पराभवाबद्दल कधी जबाबदारी स्वीकारली का? कारण अयोध्येमध्ये बहुसंख्याक हिंदू असताना एका मागासवर्गीय दलित उमेदवाराला त्यांनी निवडून दिला. अवधेश प्रदास त्यांचं नाव. हे उत्तर प्रदेशातलं सत्य आहे. महाराष्ट्रात तर असे 28 जागा आहेत जिथे मुसलमानांचा काहीच संबंध नाही. फक्त 90% हिंदू आहेत, तरी बीजेपी 1-1 लाखांनी हरली आहे. 1 लाख, 1.5 लाख, 2.5 लाख. दिंडोरीला तर आम्ही 3.5-4 लाखांनी जिंकलो असतो. त्या तुतारी होतं ना, जे आत्ता काढून टाकलं इलेक्शन कमिशननी, त्याला 1.5 लाख मतं मिळाली, आणि आमचा माणूस 2.5 लाखांनी जिंकलाय. बांगरे सर
भगरे सर हा उमेदवार सुद्धा दिला. म्हणजे त्याच नावाचा आणि ह्यांना भगरे सर म्हणून ओळखलं जातं, तर ह्यांनी नाव लिहिलं भगरे, पण त्यांनी भगरे सर हा ह्याच्यावर छापून आणला बॅलेट पेपरवर. नशीब यांना माझ्या इथे जितेंद्र आव्हाड मिळाला नाही. महाराष्ट्रात शोधला त्यांनी, अख्ख्या महाराष्ट्रात शोधत होते जितेंद्र आव्हाड आहे का कोणी बघा. मला असं विचारलं तर सांगितलं तर बीएमसी मध्ये एक जितेंद्र आव्हाड नावाचा पोरगा काम करतो. बीएमसी खरं सांगतोय, त्याचा नंबर पण देतो तुम्हाला. आणि मी त्याला फोन पण केला आणि सांगितलं ए बाबा तुझ्याकडे आला बिला तर देऊ नको काय. तर म्हणाला साहेब मी म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये कामाला आहे, मी कसं देईन. म्हणजे सॉरी टू से, पण चंद्रचूडांनी त्याचा चोथा करून टाकला. आणि मला दुःख त्याचं नाही की आमच्या राजकारणाचा चोथा झाला, वाईट ह्याचं वाटतं की या देशाचं राजकारण बिघडलं. ह्याच्या पुढे कुठलंही सरकार कधीही मोडता येईल, कायद्याला काय अर्थच राहिला नाही. 10th शेड्यूल, साधा लॉयर जर 10th शेड्यूल वाचेल आणि त्याचा थोडासा अभ्यास करेल, तो लगेच सांगेल की ह्या फुटी या सगळ्या चुकीच्या होत्या. त्यांना स्वतंत्र अस्तित्व ठेवताच येत नाही कायद्यानुसार. नाही ऐकलं, तारीख पे तारीख. आता हेच गरज गेले, आता कोण देणार तारीख. आता गरज काय तारखेची. घड्याळाच्या खाली काहीतरी लिहावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. घड्याळवाले पाळतच नाही, सुप्रीम कोर्टालाच उडवून लावतात. सुप्रीम कोर्ट बघायची भूमिका घेतं, त्याला काय करायचं काय आता. आम्ही 30,000 पुरावे दिलेत महाराष्ट्रभरातनं आम्ही, 30,000 पुरावे की घड्याळाखाली काहीही लिहित नाहीत. हे त्यांनी लिहायला पाहिजे की प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोण सुप्रीम कोर्ट. आणि सगळं निदर्शनास आणून देखील सुप्रीम कोर्ट गांभीर्याने घेत नसेल तर माणसाला वाईट वाटणार ना. आमच्यासारखे जे हाडामासाचे कार्यकर्ते आहेत, ज्यांनी हे घड्याळ देशभरात पोचवण्यासाठी मेहनत घेतली आहे. मी तर राष्ट्रीय अध्यक्ष होतो, आसामच्या निवडणुका लढवत्या, गुजरातच्या निवडणुका लढवल्या. म्हणजे मी स्वतः जाऊन तिथे महिनाभर राहिलो आहे. मला तर वाईट वाटणारच. ते आमदार निवडून आणलेत आम्ही 4-4, 5-5. अमित शहा मोदी महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींनी इथे न येता दुसरीकडे जावे असं देखील त्यांनी काही म्हणा, त्याच्याशी मला काय करायचं. फडणवीस यांनी पुन्हा त्याचे युपीचं जे होतं भट्टेंगी त्याचा अर्ज फक्त ट्विट केलंय आणि मोदी शहांचा ट्विट केला, त्या फक्त भट्टेंगी तो असं गृहमंत्री. म्हणून त्यांनी थोडं मर्यादा बाळगल्या असतील. त्याचा अर्थ तोच आहे ना, भटेंगे तो कटेंगे. हिंदूंना कशाला घाबरवताय हो. हिंदू हा घाबरट मनोवृत्तीचा नाही आहे. शिवाजी महाराजांच्या परंपरेतला आहे तो. आम्ही घाबरट नाही आहे. मी हिंदू आहे, मी घाबरट नाही आहे. पण तुम्ही हिंदूंना घाबरवताय मुसलमानाचा चेहरा दाखवून. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, एक वा. हिंदू एक झाला असता तर तुम्ही लोकसभेत 31 जागा हारलाच नसतात. हिंदूंना कंटाळा आलाय तुमचा, कंटाळा. पोलरायझेशन होते कुठे. पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न आहे, ते होत नाही ना. जसं आज भुजबळांनी सांगितलं, हे सत्य आहे ना. हेच सत्य आहे की जात वर्चस्ववाद हा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. ओबीसींना संपवायचं म्हणून तर ओबीसी विरुद्ध मराठा भांडण लावलं गेलं. त्याच्यामुळे भुजबळांनी जे काय आज सांगितलेलं आहे ते मला मनापासनं, खूप वर्षापासनं माझ्या मनात होतं. आज भुजबळांनी सत्य उघड करून टाकलं. भुजबळ याच्या आधी एकदा आरोप लोकसभेच्या असाही केलेला की शरद पवार त्यांना टार्गेट करतात कारण ते ओबीसी आहेत. उपमुख्यमंत्री कोणी केलं. पहिल्यांदा 90 मध्ये महसूल मंत्री कोणी केलं. घरी जाऊन बसलेल्या भुजबळांना नाशिकवरनं बोलवून घेऊन विधान परिषदेने निवडून आणणं आणि त्यांना विरोधी पक्ष नेता करणं हे कोणी केलं. या राज्याचा पहिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे कोण होते. या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते.
या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोण होते? पुढची पदं मी सांगत नाही. तो राजदीप सरदेसाई आहे. सगळे पुरावे हातात ठेवलेले आहेत. तुम्ही कुठे बोललात, कधी बोललात, कुठल्या डायनिंग टेबलवर चर्चा चालू होती, सगळं त्याला माहिती आहे. त्याच्याबरोबर कोण होतं हे मला माहिती आहे. अधिक बोलत नाही मी, जाऊ द्या. सकाळपासून मी एवढंच काम करत होतो. तटकरे असं म्हणतात की राजदीप सरदेसाई त्यांचा माणूस आहे म्हणून ते हा झालं, त्यांचा माणूस, तुमचा माणूस, त्यांचा माणूस, तुमचा माणूस. बरोबर आहे, आमचा माणूस, आमचा ना. राजदीप सरदेसाई माझा मित्र आहे. राजदीप सरदेसाई यांनी अनेक वेळा शरद पवारांना अडचणीत आणलंय. पत्रकार कोणाचे नसतात. पत्रकार एक स्वतंत्र मनाचे असतात आणि त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहावं याच्यासाठी आम्ही कायम बोलत असतो. पत्रकारांवर दबाव कोण आणतं, त्यांच्या मालकांवर दबाव कोण आणतं, संपादकांना फोन कोण करतं, हे आमच्या इतकं कोणाला माहिती आहे काय? भाटकर साहेब, जाऊ दे, आता काय बोलत नाही. उद्धव ठाकरे असताना मला क्लीन चिट मिळाली महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून असं छगन भुजबळांनी असं सांगितलं. असं आहे की मला आता त्याच्यात काही बोलायचं नाहीये. कशातनं क्लीन चिट मिळाली, काय मिळाली, तुम्ही काय म्हणजे काय, जेव्हा तुम्ही स्वतःच्या तोंडानेच सांगता की ईडी माझ्यावरती, मी मागासवर्गीय होतो म्हणून लावली गेली, माझ्या चौकशा केंद्रीय यंत्रणांचा वापर माझ्यावर त्याच्यासाठी केला आणि त्याच्यामुळेच मी बीजेपीत गेलो, हे त्रिवार सत्य आहे. तुमचे सगळे जे मंत्रिमंडळात बसलेत त्यांनी इथे हात ठेवून सांगावं किती कशासाठी गेले. आम्हाला माहिती आहे ते कशासाठी गेले. मी नाव घेत नाही कोणाचा. स्वतः मोदी स्टेजवरनं कोणाचं नाव घेऊन बोलतात, तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. आता हे सत्य नाकारतील का कोणी? आणि शरद पवार साहेब तर जाहीर भाषणात बोलत असतात. सर, एकीकडे भाजपामध्ये आल्यानंतर आरोप होता का? कारण की आर आर पाटलांनी जर हे बघा, आर आर पाटील हा सत्यवादी माणूस होता आणि मेलेल्या माणसाला तो जिवंत नसताना त्याच्यावर आरोप करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. मला आता ते आठवत नाही, संस्कृतमध्ये म्हटलं जातं की मृत्यूनंतर वैर संपतं वगैरे, असं काहीतरी एक वाक्य आहे. आता कशाला आर आर पाटलांचं नाव घेतात? आर आर पाटलांनी किती प्रकरणात तुम्हाला वाचवलं तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही नदीत बंगले बांधणार, कोणी वाचवलं? नदीच्या पात्रामध्ये तुम्ही बंगले बांधणार, तुमच्या बंगल्याचं स्टिल्ट म्हणजे काय, स्टिल्ट नाही काय, ते पायलिंग नदीच आहे. आर आर पाटलांनी तुम्हाला किती ठिकाणी मदत केली हे सांगा ना. गेल्यानंतर त्यांनी माझ्या फाईलवर सही केली. आर आर पाटील सत्यवादी माणूस होता. ते मलाही छापायचे, तुझ्यामुळे ही गुंडगिरी वाढली, तू हे गुंड तुझे मित्र आहेत बोलायचे ना. अर्थात माझे मित्र होते का नव्हते नंतर त्यांना समजलं, पण ते बोलायचे. काय त्याच्यात, ते सत्यवादी होते. प्रचंड प्रामाणिक माणूस होता तो. अहो, तुम्ही पत्रकार कसे हो असे भोळे? एवढे भोळसट का बरं तुम्ही? राज ठाकरे हे बीजेपीचं बोलकं भावलंय, एवढे भोळे कसे काय हो तुम्ही? दिलीप वसवडे म्हणाले की निवडणुकीनंतर समीकरण बदलू शकतात, 6 पक्ष आहेत, काही होते. चांगलं स्वप्न बघतात ते. 2019 पॅटर्न परत बघायला भेटला का मला? 2019 मध्ये जसं झालं तसं परत बघायला भेटलं. असं आहे की त्यांनी समीकरणं बदलतील त्यासाठी शरद पवारांचे निवडणुकीच्या आधी महिनाभर दरवाजाला टाक 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 करत होते. तेव्हा त्यांना समीकरणं बदलवण्याची फार इच्छा होती, नाही बदललं. त्यांनी कधीच अजित पवारांना रामराम केला असता. शरद पवारांनी जरासा असा दरवाजा उघडला असता तर कधीच त्यांनी अजित पवारांना रामराम करून टाकलं. आता हे सत्य बोलायचं नसतं आम्हाला, पण हे नवीन काहीतरी पुढ्या सोडायच्या, या पुढ्या सोडणं बंद करा ना. आम्ही निवडणूक शांतपणाने लढवतो, कुठेही गुप्त गोष्टी सांगत नाही. तुम्ही कशाला नको ते बोलता?
शरद पवारांच्या हृदयावरची जखम जी तुमच्या सगळ्यांमुळे झाली आहे ती आता भरून येणं शक्य नाही. तुम्ही किती मोठी जखम केली आहे. दिलीप वळसे पाटील, मला आठवतं तुम्हाला अंगा खांद्यावर, अजित पवारांना अंगा खांद्यावर केलं त्यांनी. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुम्ही त्यांचे PS आलात. तुमच्यावर प्रचंड विश्वास होता. आम्हाला माहिती आहे म्हणजे कुठेही काही अडचण आली की पहिल्या 2-4 जणांना जो कॉल जायचा त्याच्यातले एक दिलीप वळसे पाटील होते. आज मी महाराष्ट्राला सांगतो, कदाचित ते पवार साहेबांना आवडणार नाही, ज्या दिवशी दिलीप वळसे पाटील गेले त्या दिवशी मी शरद पवार साहेब अशी खुर्चीत बसतात आणि मी असा बरोबर समोर बसलो होतो. ते मला म्हणाले, अरे दिलीप पण जायचं म्हणतोय. आणि हे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते दुःख मी स्वतः बघितलेला माणूस बोलतोय. आणि मी म्हटलं, साहेब ज्याला जातायत त्यांना जाऊन द्या, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय. पण एक लक्षात घ्या, मला महाराष्ट्राला आजही सांगायचं, शरद पवार माणूस आहे, त्याला हृदय आहे. ते जरी दाखवत नसले तरी त्यांना झालेलं दुःख ते अश्रू पण वाहू देत नाहीत. ते त्यांच्या अश्रूंना वाटही मोकळी करून देत नाहीत. एकांतात काय करत असतील मला माहीत नाही. मला आठवतं, मी सांगलीमध्ये एक भाषण केलं होतं. तेव्हा त्यांना असा हुंका आला, पटकन त्यांनी सावरलं. पण एका माणसाकडे एका पोराने ती व्हिडिओ टेप केलेली अख्ख्या महाराष्ट्रात गेली. त्यांना वाईट वाटतं ना, का नाही वाटणार. त्या सख्या पुतण्याला आयुष्यभर मांडीवर ठेवला, असा तळहाताच्या फोडासारखा जपला, त्यानेच त्यांची वाट लावली. पक्ष काढून घ्यावा, निशाणी काढून घ्यावी. अहो तो दगडाचा नाही हो माणूस. पाषाणालाही पाणी सुटतं, तो माणूस है. ईडी हमारे पीछे लगाई गई थी. हम बीजेपी में जाने का कारण ही ईडी है, ये तो हम भी बोलते थे, लेकिन आज उन्होंने सत्य बताया और कहा कि हमारे साथीदार भी उसी लिए बीजेपी में गए. अभी साथीदार कौन है आपको मालूम है. ये जितने मंत्री हैं उसमें से 70% मंत्री तो सिर्फ ईडी के कारण गए, जो शरद पवार साहब हमेशा बोलते थे. अब ईडी अगर महाराष्ट्र का राजनीति तय करना होने वाली है तो फिर राजनीति को क्या अर्थ है. जो उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने उसमें ये सभी एलिगेशन रिफ्यूट किए. उन्होंने कहा कि तो मैं कहता हूं आप कोर्ट में जाइए, राजदीप सरदेसाई को कोर्ट में खींचिए. और ये मुलाकात कहाँ हुई, कौन से टेबल पे हुई, खाना क्या था और क्या था, और उनके साथ कौन था, ये सब मुझे मालूम है. ओबीसी फैक्टर तो देखिए आप कैसे, ये तो बराबर है, ओबीसी फैक्टर तो है ही. जात वर्चस्ववाद की लड़ाई बीजेपी आज नहीं लड़ रही है. उनके जो प्रमुख, उनकी जो मातृ सत्ता है, मातृ संगठना है, उसने तो हमेशा दलितों को, ओबीसी को तो बाहर ही निकाला. आरक्षण का विरोध सबसे ज्यादा किसने किया? आरएसएस ने. लेकिन दूसरी तरफ बीजेपी जो है वो पिछले कई महीनों से, अरे ऐसा है, ऑपरेशन ऐसा है, आगे एक मशीन चलती है और पीछे एक छोटा सा ड्राइवर बैठा हुआ रहता है. लोगों को मशीन दिखती है, पीछे का ड्राइवर दिखता है क्या? बीजेपी का ड्राइवर है. बीजेपी नहीं, उनकी विचारधारा धर्म के खिलाफ है. इस्लाम, मुसलमान, क्रिश्चियन, वो जाति में ओबीसी, दलित, शेड्यूल ट्राइब, यानी 85% जो लोकसंख्या है, जात संख्या है, उनके खिलाफ है बीजेपी. उनको क्या चाहिए, ये जिनका आरएसएस और इनका अभ्यास है, उनको मालूम है उनको क्या चाहिए. चातुर्वर्ण ये भारत का धर्म है, धर्म व्यवस्था है. ऐसे मानने वाले लोग उनको क्या कहेंगे आप.
जिनको संविधान ही मान्य नहीं था उनके बारे में क्या कहेंगे आप? फडणवीस का ट्वीट आया है, बटेंगे वही वोट जिहाद। तो आगे मैं बोलता हूँ कटेंगे, समझ लो, लेकिन पोलराइजेशन क्यों करना चाहते हो? क्योंकि हारने वाले हैं। लास्ट अब ये आप भुजबल ने इतना बड़ा गोप्य स्फोट कर दिया है, तो आपको लगता है ओबीसी आज खुश होंगे? आप पूरे ओबीसी, मेरे जैसा ओबीसी आज जिंदा हो गया, जाग गया। क्या रे यानी मैं जो बोलता था सालों साल, इसका कोई समर्थन नाही करता था, सब बोलते थे तू काय बोलतो यार, कशाला एवढं जातीवादावर बोलतो? जातीवादाचं दुःख काय असतं ना, आम्ही अनुभवलंय, आम्ही अनुभवलेली माणसं आहोत. आमच्या घरच्यांना कशी वागणूक दिली जायची हे अनुभवलेली माणसं आहोत आम्ही. त्या जातीवादाचा जास्त स्पष्टपणाने मला बोलायला लावत जाऊ नका. जेव्हा जखम इथे असते ना तेव्हा कधीतरी विवळत ती बाहेर पडते. तो साथ ही साथ एक और सोच भी दिखाया जा रहा है कि अगर हमें सत्ता वो बहुत अच्छा चढ़ते. अरे भोंगे होता है क्या सुबह, क्या यानी सुबह जो होता है वो राज ठाकरे जी, आपको मालूम है क्या कि रात को गांव में हर मंदिर में भजन होता है, टंग 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 टंग. आप कभी भी गांव की तरफ जाइए और गाड़ी पार्क कर दीजिए, आपको दूर दूर से न संगीत आएगा, टन 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 टन, तबले का आवाज, मृदुंग का आवाज, सब बंद कर दिया. मालूम है सुबह 4:30 बजे काकड़ आरती होती थी, तो काकड़ आरती के ऊपर भी बंदिश लगी हुई. आप एक आंख फूटने गए, दोनों आंख फूट गई. गांव में एक 10%, 5%, 3% मुसलमान है, 90% हमारे लोग हैं, हिंदू है, जो सुबह 4:30-5 बजे उठ के मंदिर में जाके भजन कीर्तन करते, तो करामा क्या गाथा पढ़ते रहते हैं. सब बंद हो गए. पर ये भोंगे बंद कर देंगे, भोंगे बंद कर देंगे, भोंगे बंद कर देंगे, क्या है? हर 3 साल के बाद राज ठाकरे बोलता है कि भोंगे बंद कर देंगे. चुनाव का माहौल शुरू हुआ कि राज ठाकरे का भोंगा आ गया. सर 2021 साली मराठी मुस्लिम सेवा संघ संस्थेच्या माध्यमातून वोट जिहाद सुरू असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. तर मराठी मुस्लिम सेवा संघ या संस्थेच्या वतीने राज्यात वोट जिहाद सुरू असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. तर या संस्थेच्या वतीने धार्मिक तेढ निर्माण होतील अशा वक्तव्य आणि पत्रके वाटप केली जात आहेत. या विरोधात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केलाय. तर यावर कडक कारवाईची मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली आहे. वोट जिहादच्या संदर्भात आज तुम्ही तक्रार दिलेली आहे, ज्या मुस्लिम संघटना आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वोट जिहाद केलं जात आहे असा तुमचा दावा आहे, काय सांगा? मराठी मुस्लिम सेवा संघ, त्यांचे अध्यक्ष फकीर मोहम्मद आता 400 संस्था संबंध महाराष्ट्रात गावोगावी मुस्लिम वस्त्यांमध्ये संमेलन, मिटिंग, मेळावे घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये धार्मिक भावना भडकवणं, त्यांचे जे पेम्पलेट वाटले जात आहेत, त्यांची जी भाषणं आहेत, ते सगळे पुरावे आम्ही निवडणूक आयोग आणि यांना दिले आहेत. त्या पेम्पलेट आणि भाषणात सांगतात की मुस्लिम मुलींचा हिजाब खिचला जातो, त्यांच्यावर मुस्लिम मुलींवर बलात्कार केले जाते, मुस्लिम तरुणांचे लिंचिंग केले जाते, मुस्लिमांची मस्जिद तोडफोड केली जाते आणि तरी काही दखल घेतली जात नाही. आणि यामुळे आता मुस्लिम इस्लाम खतरे में है. बचाने के लिए आप महाविकास आघाड़ी कांग्रेस को मतदान करो. हे पुरावे सह आम्ही पोलीस स्टेशनला आणि निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. निवडणूक आयोगाने आमच्या तक्रारीची दखल घेतली आहे आणि मुंबई शहर कलेक्टर, जिल्हाधिकारी यांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस स्टेशनने पण आमची तक्रार घेतली आहे आणि ही तक्रार घेऊन त्यांनी आता वरिष्ठांशी बोलून पुढची कारवाई होणार. किरीटजी, मराठी मुस्लिम सेवा संघ हे नाव देण्यामध्ये काही तुम्हाला गौडबंगल वाटतंय? सरळ आहे नाव. हे असे 400 संस्था, NGO गावोगावी फिरत आहेत, त्यांच्याकडे पैसे विदेशातून येतोय आणि 1, 2, 3 एक पॉइंट कार्यक्रम कि बस वोट जिहाद, वोट जिहाद, वोट जिहाद.
आणि त्यासाठी भावना भडकवण्यासाठी खोटे खोटी माहिती देणं काँग्रेसने, उद्धव ठाकरेंनी लोकसभेत याचा उपयोग केला, त्यांना फायदा झाला. परत विधानसभेत त्यांना हवा आहे वोट जिहाद. भारत चुनाव आयोग ने हमारी शिकायत एडमिट कर ली है. मुंबई सिटी जिलाधिकारी को उन्होंने जांच के आदेश दिए हैं. मुलिन पुलिस स्टेशन ने भी हमारी कंप्लेंट का शिकायत का स्वीकार किया है. जिस प्रकार से महाराष्ट्र में ये एक संस्था है मराठी मुस्लिम सेवा संघ, फेडरेशन ऑफ सच एनजीओ, 400 संस्थाओं के साथ में मुस्लिम बस्तियों में जाते हैं. फिर भिंडी बाजार हो, चोर बाजार हो, नल बाजार हो, बहरामपाड़ा, नागपाड़ा, मुमरा हो, नया नगर हो या भिवंडी हो, मालेगांव हो, मुस्लिम महिलाओं के सम्मेलन, बाकी सभाएं और मतदान करो. हमारी बेटियों के हिजाब खींचे जा रहे हैं, मुस्लिम महिलाओं के ऊपर बलात्कार होते हैं, मुस्लिम नौजवानों का लिंचिंग किया जाता है, मस्जिद तोड़ दी जाती है. इस प्रकार का धार्मिक भावना भड़काने वाला प्रचार चल रहा है और इसके लिए वो कहते हैं कि सब मिलकर महाविकास आघाड़ी कांग्रेस को मतदान करो. यानी ये राहुल गांधी का वोट जिहाद. सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून निवडणुकीच्या काळात आतापर्यंत 4 बनावट पिस्तूल आणि 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांची विशेष मोहीम सुरू आहे. या अंतर्गत या कारवाया करण्यात येत आहेत. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमेवर 8 ठिकाणी विशेष तपासणी नाके उभे केलेत. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या आणि जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते. घ्या घ्या. परत पुन्हा शूटसारच्या तेव्हा म्हणलं की आम्हीच येतो. जवळच होतो आम्ही, पुन्हा शूटिंगला अडचण होती म्हणून आम्ही अँगल हे होतात. सर काय घटना नेमकी घडलेली आहे? आपण रिव्हॉल्वर जप्त केलेले आहेत, काय नेमकं प्रकरण? आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता होणार आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे. आचारसंहितेच्या काळामध्ये विविध अवैध ॲक्टिव्हिटीजवरती गुन्हे दाखल करण्यासाठी LCBची टीम आपण अपॉइंट केलेली आहे. LCBच्या टीमने आतापर्यंत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 4 इल्लिगल वेपन सीज केलेले आहे आणि विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत. LCBच्या टीममार्फत काल आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी पथक पाठवले होते आणि त्यांच्या मार्फतीने 6 लाखाची कॅशसुद्धा आपण जप्त केलेली आहे की जी अनअकाउंटेड होती. LCBच्या टीम मार्फत आपण विविध इल्लिगल लिकरवरती सुद्धा कारवाया केलेल्या आहेत. तर टीममार्फत आतापर्यंत जवळपास 50 लाखाच्या अवैध इल्लिगल लिकरवरती कारवाई करण्यात आलेली आहे. काही हातभट्ट्या ज्या आहे त्या नष्ट करण्यात आलेल्या आहे आणि काही लिकर सीज करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने गेल्या 15 ऑक्टोबरपासून जी आदर्श आचारसंहिता सुरू आहे तेव्हापासून आतापर्यंत LCBच्या टीममार्फत ही कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जिल्ह्याभरामध्ये इतर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुद्धा इल्लिगल वेपनवरती कारवाई केलेली आहे. पंढरपूर शहरमध्ये 1 इल्लिगल वेपन आणि बार्शी शहरमध्ये 1 इल्लिगल वेपनसुद्धा काल पकडण्यात आलेलं आहे. तसेच विविध पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 10.5 लाखाची कॅशसुद्धा काल आपण सीज केलेली आहे. तर येणारी सार्वत्रिक निवडणूक जी आहे विधानसभेची
ती शांततेत आणि निर्भय वातावरणामध्ये पार पाडावी यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दल हे सज्ज आहे आणि आपण वेगवेगळ्या LCBचे पथक आणि पोलीस स्टेशनच्या पथकांमार्फत अशा इलिगल ॲक्टिव्हिटीजवरती कारवाई करत आहोत. त्या अंतर्गतच ही कालची कारवाई करण्यात आलेली आहे. सर, वेपन्स बाळगणाऱ्यांचं जे काही मोटिव्ह काही कळाले आहेत का, कशासाठी वापरण्यात नव्हते, काय जे वेपन्स बाळगणारे लोक आहे, जे ॲक्युज्ड आहे, ते त्या एरियामध्ये त्यांचा वचक राहावा, त्यांचा वर्चस्व राहावं या हेतूने हे वेपन बाळगत असतात. आम्ही जे आरोपी अटक केलेले आहे, ताब्यात घेतलेले आहे, त्या आरोपींकडे पुढील तपास सुरू आहे. वेपन कोणाकडनं घेतलं आणि त्या वेपनचा आणखी काय उपयोग करणार होते त्याबाबतचं इन्व्हेस्टिगेशन करून मान्य न्यायालयात आम्ही त्याबाबत दोषारोपपत्र दाखल करणार आहोत. सर, काल मोहोळमध्ये माजी आमदार रमेश कदम यांच्या ऑफिसमध्ये काही याच्यातले आरोपी बसले होते असं त्यांचा आरोप आहे आणि त्यांच्या जीवावर हत्या होण्यासाठी ते आले होते असं त्यांचा आरोप आहे. या संदर्भात काही माहिती आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे? याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे आणि हे सगळे फॅक्ट्स, हे जे काही ॲलिगेशन्स आहे हे व्हेरीफाय केले जातील आणि जे सत्य आहे त्यानुसार पुढील तपासामध्ये कारवाई केली जाईल. भाजप बंडखोर उमेदवारांची दखल दिल्ली पातळीवर घेण्यात यावी अशी मागणी भावना गवळी यांनी केली आहे. तर महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांनी आज प्रचाराचा नारळ फोडलाय. राज्यातील भाजपचे बंडखोर उमेदवार पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव मतदारसंघात भावना गवळी यांच्या विरोधात भाजपचे अनंतराव देशमुख हे बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याने याची दखल आता भाजपकडून दिल्ली पातळीवर सुद्धा घेण्यात यावी असे मत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळी यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. साइड मध्ये होणार समोर येऊन राहायला राहतो तुम्ही सगळ्याला हा बोल ना. प्रचार चालू आहे ना. आज या ठिकाणी सर्व शिवसैनिक, भाजपा आणि आमचे मित्रपक्ष त्यांच्या सगळ्या जिल्हा लेवलचे, राज्य लेवलच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आत्ता हा आम्ही शुभारंभ करतो आहोत. छत्रपती शिवरायांना वंदन करून या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि आज रोजी जर आम्ही पाहिलं तर वातावरण एकच आहे, परिवर्तन. आणि हे परिवर्तन करण्यासाठी जे काही बळ या ठिकाणी विजयराव जाधव साहेबांचा, माजी आमदार साहेबांचा मिळते, जनतेचा मिळते आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेल की माझे विरोधामध्ये जी काही लोक उभे आहेत ते अनेक वर्षापासून त्यांना या भागातल्या जनतेने अनुभवलेलं आहे. परंतु आता या विधानसभेला ही जी काही महायुतीची उमेदवारी या ठिकाणी मला दिली आहे त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि तो उत्साह निश्चितच मतपेटीमध्ये म्हणजे बटनच्या रूपाने दाबल्या जाईल आणि महायुती या ठिकाणी भक्कम आणि जोरदार विजय होईल. साहेब, जर आपण भाजपच्या बंडखोरांचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. मात्र तुमच्या विरोधात रिसोडमध्ये उभे असलेले बंडखोर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना कुठेतरी भाजपचं पाठबळ आहे का असं वाटतंय का तुम्हाला? नाही, बघा, त्या संदर्भामधले माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणची जी काही भाजपाची मंडळी आहे त्यांनी रिपोर्ट तसे दिलेले आहेत आणि आम्हाला ही अपेक्षा आहे वरिष्ठांकडनं की हे महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी
ही उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून असं कुठलंही प्रकार नेत्यांचं नाव वापरून या ठिकाणी होणार नाही आणि ते जर होत असेल तर त्याची गंभीर दखल ही मुंबईपासून दिल्लीपर्यंत घ्यावी हीच माझी या ठिकाणी विनंती असणार आहे नेत्या. ताई, उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम विदर्भाच्या प्रचारासाठी येणार आहेत. त्याचा आपल्या या मतदारसंघावर किती प्रभाव पडणार आणि आपले भाऊ म्हणून आहेत तर तुम्हाला म्हणजे नेमकी अपेक्षा काय त्याची? नाही बघा, मतदारसंघावरच्या असरच नाही तर संपूर्ण देशावर आणि जगावरती सुद्धा त्यांचा एक वेगळा प्रभाव आहे आणि अर्थातच ते भाऊ म्हणून मी त्यांना राखी बांधते. तर भावाचा आशीर्वाद बहिणीला असतोच, पण बहिणीचं कर्तृत्वसुद्धा महत्त्वाचं असतं असं मी समजते आणि ते आशीर्वाद निश्चितच त्यांच्या माझ्या पाठीशी आहेत. म्हणून मला असं वाटतं की मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सुद्धा आमची मंडळी त्यांना ऐकण्यासाठी, त्यांचे विचार लुटण्यासाठी जाणारच आहे. आणि मी एवढंच सांगेल की या वरिष्ठ सगळ्या नेत्यांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे. जनता माझ्या पाठीची आहे आणि परत एकदा मी सांगू इच्छिते की हे परिवर्तन या मतदारसंघामध्ये होणार म्हणजे होणार. एकनाथ शिंदे साहेबांची काही सभा होणार आहे का आपल्या? एकनाथजी शिंदे साहेबांची सभा या ठिकाणी 12 तारखेला त्यांची तारीख आलेली आहे, परंतु ती थोडी कन्फर्म करणं बाकी असल्यामुळे ती सध्या तरी कन्फर्म नाही, पण 12 तारखेला येतील असं समजलेलं आहे. त्यामुळे ते या मतदारसंघामध्ये 100% येते. काही संजू आधारवाडे यांनी शिवसेनेकडून बंडखोरी केल्याची काल त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे. रिसोडमध्ये जी बंडखोरी झालेली आहे त्या अनुषंगाने आपला काही पाठिंबा त्यांना असणार आहे का? कोणाला आमचा काही पाठिंबा असण्याचं काही कारण नाही. शिवसेनेकडनं कुणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं नाव कुणी येऊन जोडू नये असं मी या ठिकाणी स्पष्ट सांगेन. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.